गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमालेचं आजचं पुष्प गुंफण्यासाठी अमेरिका येथून आपण ज्यांची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहोत ते निलेश ओक या ठिकाणी आले आहेत। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक
गोदावरी सहकारी बँकेचे जनसंपर्क संचालक आदरणीय प्रणव वसंतराव पवार हे देखील या ठिकाणी आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर आजचं व्याख्यान नाशिकचे पहिले महापौर स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफण्यात येत आहे. बापूसाहेबांचे नातू डॉक्टर नितीन हिरे यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर विंजित टेक्नॉलॉजीज या कंपनीचे एंटरप्राइज सोल्युशन हेड मकरंद सावरकर यांनाही व्यासपीठावर आमंत्रित करतो. वसन व्याख्यानमालेचं 101व्या वर्षातलं आजचं हे 24वं पुष्प आहे. आपल्यामध्ये सन्माननीय निलेश ओक साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर हे व्याख्यान संपल्यानंतर या ठिकाणी नाशिक म्युझिकल अँड सोशल फाउंडेशन प्रस्तुत सदाबहार रफी हा महम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रोजच्याप्रमाणे आजही गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. मी आपल्या सर्व श्रोत्यांचं तसेच सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण प्रारंभी नाशिकचे पहिले महापौर आणि माजी आमदार स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या जीवनावरील चित्रफीत बघूया आणि त्यानंतर पाहुण्यांना विनंती करतो आपण स्वर्गीय शांताराम बापू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय शांताराम बापू वावरे 1952 साली ते नगरपालिकेत नगरसेवक झाले. नंतर 3 वेळा ते पालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाले. विधायक कार्यसमितीच्या स्थापनेतून त्यांनी ग्रामीण भागासाठी शैक्षणिक सुविधा पुरवल्या. 1967ला ते नाशिकचे आमदार आणि 1980 साली विधानसभेवर लोकप्रतिनिधी म्हणून ते निवडून आले. नाशिक महानगरपालिकेचे प्रथम महापौर होण्याचा बहुमानही त्यांना लाभला. त्यानंतरही ते पुनश्च एकदा महापौर झाले. मराठा विद्याप्रसारक समाज आणि मराठा मंदिरसारख्या संस्थांची अध्यक्षपदाची धुराई त्यांनी सांभाळली. राजदूत मित्रमंडळ, राजदूत नागरी पतसंस्था, मोहन मास्तर तालीम संघ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली. नाशिकला पहिले जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करणं, यशवंत मंडई, वाघाडीवरचा लक्ष्मण झुला, व्यायामशाळा, समाज मंदिराची बांधकामं, वादळग्रस्तांना मदत, भारत चीन युद्धात कपडे धान्य मदत निधी, खेड्यांना जोडणारे रस्ते बांधणे, हिंदू मुस्लिम ऐक्य वाढवणे अशी अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केली. अफाट लोकसंग्रह, कार्यकुशलता अंगी असणारे नेतृत्व गुण, ह्याबरोबरच संगीत आणि नाटकात रमणारे शांताराम बापू. स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन. आजचं हे व्याख्यान गोदावरी सहकारी बँकेच्या चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृताताई वसंतराव पवार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेलं आहे. मी वसन व्याख्यानमालेच्या वतीनं अमृताताईंविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांनी जी काही हे व्याख्यान आयोजित करण्यासाठी अर्थसहाय्य केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार देखील मानतो. आता आपण आजचे वक्ते आदरणीय निलेश ओक यांची परिचयाची चित्रफीत बघूया. Shri Nilesh Oak is a distinguished chemical engineer and a master black belt in Six Sigma with a successful career at General Electric in the USA, specializing in Lean Six Sigma sales and pricing strategy. Now a corporate trainer, mentor, facilitator and coach, Shri Nilesh Oak is renowned for his groundbreaking research in archaeoastronomy. His first book, When Did the Mahabharata War Happen?,
became a bestseller by pinpointing the exact timeline of the Mahabharata. In the historic Rama, he determined the precise year of the Ramayana using ancient Vedic texts and modern astronomy, providing a scientific approach to the Valmiki Ramayana and revealing the profound antiquity of Indian civilization. His research asserts that the Rig Veda dates back at least 25,000 years, and that Indian civilization has deep roots extending over 75,000 years, supported by evidence from various scientific disciplines such as oceanography, geology, genetics, paleontology, climatology, physical, anthropology, sedimentology, and the morphodynamics of rivers. Sri Nilesh Oak's work offers a revolutionary perspective on the ancient history and scientific heritage of India. निलेश ओक हे मुळात रासायनिक अभियंता आणि मास्टर ब्लॅक बेल्ट 6 सिग्मा आहेत, ज्यांनी USA जनरल इलेक्ट्रिक या मोठ्या कंपनीत अनेक वर्ष काम केलं आणि लीन 6 सिग्मा विक्री, किंमत धोरण इत्यादींमध्ये यशस्वी कारकीर्द घडविली. श्रीमान निलेश ओक हे आता या क्षेत्रातील कार्पोरेट प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. परंतु या सर्वसाधारण व्यावहारिक जगापलीकडे अधिक महत्त्वाचे म्हणजे श्री निलेश ओक हे पुरातत्व खगोलशास्त्र क्षेत्रातील एक पथदर्शी संशोधक आहेत आणि त्यांनी अशी 3 पुस्तके प्रकाशित केली आहे ज्यांनी जगात मोठी खळबळ उडवून दिली आहे. प्राचीन भारतीय इतिहासावर ते विस्तृतपणे लिहितात, ज्यामुळे आम्हा भारतीयांना भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतेची जाणीव होईल अशी त्यांना आशा आहे. त्यांचे पहिले पुस्तक महाभारताचे युद्ध केव्हा झाले हे अतिशय लोकप्रिय झाले आणि बेस्ट सेलर पुस्तक म्हणून ते जगात गणलं जात आहे. या पुस्तकात श्री निलेश ओक यांनी बिनतोड युक्तिवाद आणि पुराव्यांसह महाभारताची अचूक टाईमलाईन दर्शविली आहे. त्यांनी त्यांच्या द हिस्टोरिक राम या पुस्तकात आधुनिक खगोलशास्त्रासह प्राचीन वैदिक ग्रंथाच्या संशोधनातून रामायण केव्हा घडले हे अचूक वर्ष देखील ठरवलं आहे. श्री निलेश ओक यांनी वाल्मिकी रामायणाचे डिकोडिंग करताना दाखवलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतेची स्पष्ट चित्र दर्शविणारा हा संशोधन त्यांनी केलेलं आहे. असे सन्माननीय निलेश ओक व्याख्यानमालेच्या विनंतीला मान देऊन खास अमेरिका येथून आपल्यामध्ये आले. मी त्यांचं व्याख्यानमालेच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व प्रणवदादा वसंतराव पवार यांना विनंती करतो आपण निलेश ओक यांचा व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करावा. स्वर्गीय शांताराम बापू आवरे यांचे नातू सन्माननीय डॉक्टर नितीन हिरे यांचा सत्कार करण्यासाठी मी व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे यांना विनंती करतो. विंजिट टेक्नॉलॉजीज कंपनीचे एंटरप्राइजेस सोल्युशन हेड मकरंद सावरकर यांचा सत्कार या ठिकाणी शरद वाघ करतील.
आणि प्रणव पवार यांचा सत्कार करण्यासाठी अविनाश वाळुंजे यांना आमंत्रित करू. उद्या या ठिकाणी फिनलंड या देशातील शिक्षणतज्ज्ञ हिरंब कुलकर्णी आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. एज्युकेशन 4.0 नवे शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षण पद्धतीचा संगम हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. हिरंब कुलकर्णी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर विशेषतः बोलणार आहेत. ही नवीन टेक्नॉलॉजी आपल्या मुलांना माहिती होणं गरजेचं आहे आणि त्याच उद्देशाने हे व्याख्यान आयोजित केलं आहे. त्यामुळे उद्या व्याख्यानाला येताना आपल्या घरच्या तरुण मुलांना जरूर घेऊन या अशी मी तुम्हाला विनंती करतो. तरुण मुलांना इथे यायला वेळ नसल्यास सोशल मीडियावर या व्याख्यानाचं थेट प्रक्षेपण आहे, आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा. 26 तारखेला नाशिकच्या विद्या देशपांडे या आपल्यामध्ये संत मीरा ही नृत्यनाटिका सादर करतील, जी नुकतीच मथुरा येथे देखील सादर झाली. संत मीरा यांची 525वी जयंती साजरी होते आहे, त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. 27 मे रोजी जादूगार सतीश देशमुख आणि किमया देशमुख जे संपूर्ण जगभर आपले कार्यक्रम सादर करत असतात, ते मनाचा शोध आणि वाचन हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी सादर करतील. तुम्ही या ठिकाणी बसलेले असला तरी कॅनडातून त्यांची मुलगी तुमच्या मनात काय चाललं आहे हे सांगू शकेल आणि प्रत्यक्ष अनुभव आपण या ठिकाणी घेऊ शकाल. त्यानंतर 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने डॉक्टर गणेश गोविलकर हे आपल्याशी संवाद साधतील. मरिता मारिता मरेतो झुंजेनं हा आगळा वेगळा विषय त्यांचा आहे. 28 मे रोजी पुणे येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड हे आपल्याशी संवाद साधतील. सध्या भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी म्हणजे 75वं वर्ष साजरं होत आहे. त्यानिमित्ताने भारतीय संविधान अमृत मंथन हा विषय ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर 30 आणि 31 मे रोजी जे आपण नियोजित कार्यक्रम ठेवलेले आहेत ते 30 आणि 31 मेच्या ऐवजी 1 आणि 2 जून या दिवशी सादर होतील. कारण स्वामी गोविंदगिरी जे अयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव न्यास समितीचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांचा नागरी सत्कार या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हे कार्यक्रम आपण 2 दिवस पुढे ढकललेले आहेत. 1 जून रोजी संतोष आंधळे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते अवयवदान चळवळ याविषयी बोलतील. आणि 2 जून रोजी झी मराठीच्या सहकार्याने झी उत्सव मराठीचा झी उत्सव नात्यांचा हा ग्रँड फिनाले कार्यक्रम होईल. यामध्ये झी मराठी वाहिनीवरील सिरियलमधले अनेक कलाकार, सारेगमपमधील अनेक गायक, सेलिब्रिटी निवेदक आणि नृत्य कलाकार हे सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा आपण मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आजचे वक्ते आदरणीय निलेश ओक यांना विनंती करतो, आपण आमच्या श्रोत्यांशी मनमोकळा मनसोक्त संवाद साधावा. धन्यवाद. माझं एक स्वप्न होतं खूप वर्षापूर्वीचं, म्हणजे 40 वर्ष झाली त्याला आता. मी साधारण मला वाटतं 8वी 9वी असा कुठेतरी होतो, 10वीत असेल कदाचित. आणि किती लोकांना गोदा गौरव असं कवी चंद्रशेखर यांनी लिहिलेलं काव्य माहीत आहे? फार कुणाचे हात वर जात नाही आहेत तिथे. ते मला असं म्हणायचं होतं, ॲक्च्युली आमच्या त्यावेळच्या म्हणजे हायस्कूलच्या विज्ञानाच्या शिक्षिका, सायन्सच्या शिक्षिका संध्या साठे जोशी यांनी आम्हाला ते शिकवलं. ते पुस्तकात होतं की नाही माहिती नाही. तर वसंत व्याख्यान मला म्हणून त्याचं खूप गंगेचं म्हणजे गोदावरीचं पूर्ण वर्षभरातलं वर्णन, ती पूर्ण वेगवेगळ्या ऋतूतून कशी बदलत जाते
धन्यवाद. वेगवेगळ्या ऋतूतून ती कशी बदलत जाते याचं वर्णन आहे ते. मला इथे एकदा गंगेच्या किनाऱ्यावर नाशिकला यायचं होतं, म्हणजे गोदावरीच्या किनाऱ्यावर. तुम्ही सगळे गंगाच म्हणता त्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही, मलाच कन्फ्यूज होतं कधी कधी. अस्तोन्मुख रवी कुंकुम केशर चंदन वाहुनिया तुझला, वसंत पूजा करिता तुझी तासावरुनी दिसे मजला, करीती जुळजुळ विंजण वारे या समयी तुझ त्या झुळकी, संध्याकरिता रमवी तुझे हे दर्शन देवी सुमंजुळकी. हे वसंत ऋतूचं. आणि कालचे जे 2-4 दिवस तुम्ही बघितलेत नाशिकमधले तर ते काही वसंताचे वाटत नव्हते. म्हणून मी असं केलं की पुढचं ग्रीष्म ऋतूचं ते तर मला बाय हार्ट आहे, म्हणजे मला ते पाठ आहे खरं, पण त्याला आता 40 वर्ष झाली म्हणून मी लिहून आणलं ते आता खरी म्हणायची गरज नाही, कारण मी इथे बघितल्यानंतर हे वसंत ऋतूसारखंच वाटतं आहे. संध्याकाळी तरी वसंत ऋतूसारखंच वाटतं आहे, पण लिहूनच आणलं आहे, मग ते फुकट का घालवा म्हणून मी एक म्हणून टाकतो. गंगे येता ग्रीष्म दिनांती पवनही तव जल केली करी, जे रवी तेजो ग्रहणे करपती ते कर चंद्र तुझ्यात धरी, मासे तळपती तरंग झळकती तुषार चमकती जेवी हिरे, या समयाला रूप तुझे ते दिसते रम्य किती गहिरे. आणि त्यानंतर जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भवतापहरी. आता हे मला अशाकरता सांगायचं आहे की एक काव्य म्हणून जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये पूर्ण निसर्गाचं आणि पूर्ण कालचक्राचं वर्णन हे करण्यात आलं. ते नाशिकचे राहणारे होते, त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर शिवराम गोरे असं होतं. हे अशाकरता सांगतोय की मला वाटतं कदाचित असं असावं की नाशिकमध्ये राहणाऱ्या माणसाला, गोदावरीच्या काठावर राहणाऱ्या माणसाला हे नैसर्गिकरित्या स्फुरत असावं. आता राम, लक्ष्मण आणि सीता यातले जे लक्ष्मण आहेत ते या गोदावरीच्या किनारी पंचवटीमध्ये इथेच म्हणजे एक फक्त 2 वर्षच राहिले. पण त्याची जर तुम्ही रामायणातली जर वर्णनं बघितलीत तर त्यांनी पूर्ण वर्षभराची आणि प्रत्येक ऋतूंची वर्णनं केलेली आहेत. आणि त्या वर्णनाचं आपण आज रामायणातलं नाशिकचं वर्णन हे पण आपण आज बघूया. तुम्ही हे करता का, पॉवर पॉईंट सुरू करता? हां. नक्षत्राचं देणं, भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास. फार काही कॉम्प्लिकेटेड न करता उत्तर सांगून टाकतो की भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास हा शक्य झाला याचं कारणच नक्षत्र, किंवा आपण त्याला नक्षत्र विद्या असं म्हणूया. हे जर नसतं ना, म्हणजे भारताकडे नक्षत्र विद्या नसती तर बऱ्याच पाश्चिमात्य लोकांनी मागच्या 300 वर्षामध्ये जो पूर्ण अपप्रचार केलेला आहे तो आपल्याला खोडून काढता आला नसता. आता खरं पाश्चिमात्य लोकांना दोष द्यायचा अजिबात गरज नाही, त्यांनी मान्य केलेलं आहे. मला लोक विचारतात, मी सगळे जगभर लेक्चर देतो, मला विचारतात तुम्ही हे बाहेरच्या लोकांना कसं कन्व्हिन्स करणार तुम्ही? म्हटलं बाहेरच्या लोकांना कन्व्हिन्स करणं हा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे, मला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम येतो भारतातच, कारण भारतामध्ये 300 वर्षाचं इतकं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे की ते जे काही करतात, म्हणजे जे लोक, आणि हे अकॅडमिक्समधली लोकं म्हणूया आपण, इंडॉलॉजी क्षेत्रातली लोकं म्हणूया, आर्किओलॉजी क्षेत्रातली लोकं म्हणूया, ते जो करतात माझ्याशी वाद करताना तो वाद नसतोच, संवादही नसतो, तो वितंड वाद असतो रामदास स्वामींनी सांगितलेला. आणि त्याला आता मराठीत सांगितलं की फार कठीण शब्द वाटतो, म्हणजे रागानं उच्चारल्यासारखा वाटतो. इंग्लिशमध्ये त्याचं साधारण सोपं ट्रान्सलेशन होतं, म्हणजे इम्प्रॉपर अशा पद्धतीनं तो वाद करतात. मराठीमध्ये त्याला आचरटपणा म्हणतात. आता आचरट म्हटलं की फार स्ट्रॉंग वर्ड वाटतो, पण त्याचं ट्रान्सलेशन इम्प्रॉपर असंच होतं. नेक्स्ट जा. एक काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 6 वर्ष असतील. बरेच जण तुम्ही नेहमी येत असाल असं मी गृहीत धरतो. काही दिवसापूर्वीच इथे प्रोफेसर गाडगीळ येऊन गेले, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जी कॉन्फरन्स होती 2018च्या डिसेंबरमध्ये असेल, आणि त्यावेळी मी 2 शोध निबंध सादर केले. आणि फार सुंदर फॉर्मॅट असतं, म्हणजे कसं 20-20 मिनटामध्ये तुम्हाला तुमचा विषय मांडायचा असतो, आणि त्यानंतर 90 मिनटं ते तुम्हाला देतात की सगळे जे ऐकणारे लोक असतात ते एकत्र येतात आणि तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणजे तुमच्याशी ते अग्री करत असतील, तुमच्याशी ते डिसअग्री करत असतील, सगळ्या प्रकारचं असं चिंतन म्हणूया किंवा मंथन म्हणूया असं होतं. ते जेव्हा सुरू झालं तेव्हा एक अत्यंत, मराठीत सांगायचं म्हणजे तणतणत असा आलेला एक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचा प्रोफेसर माझ्याकडे आला, अक्षरशः डार्टिंग माझ्याकडे असा जोरजोरात चालत आला.
आणि मी ते जे शोधनिबंध मांडले होते त्याच्यामध्ये मी भारताच्या संस्कृतीमधला सूर्यसिद्धांतातला एक 14,000 वर्षापूर्वीचा एक शोध किंवा एक रेफरन्स असा दिला होता. आणि दुसरं सुश्रुत हे नाव आपल्याला सगळ्यांना माहीत असेल आयुर्वेदातलं. तर दुसरा जो माझा शोधप्रबंध होता की त्याच्यात हे दाखवायचं होतं की सुश्रुताचा काळ हा आपल्याला नक्की काढता येत नाही, कारण त्याच्यासाठी लागणारा पुरावा आपल्याकडे नाही. पण जो पुरावा उपलब्ध आहे त्यावरून आपण हे नक्की सांगू शकतो की सुश्रुत हा कमीत कमी 8,000 वर्षापूर्वी होऊन गेला. आता तुम्ही विकिपीडिया किंवा गुगलमध्ये जाऊन बघा, नंतर बघा. जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 600 BC म्हणजे 2500 वर्षापूर्वी असं म्हणतात. 2500 वर्ष कुठे आणि 8,000 वर्षापूर्वी कुठे. त्यामुळेच तो कदाचित प्रोफेसर थोडासा अनस्टेबल झाला होता, अनवस्थानात असं आपण म्हणतो संस्कृतमध्ये. तो माझ्याकडे रागारागानं जवळ आला आणि म्हणाला, यू डोंट हॅव हिस्ट्री. तुमच्याकडे हिस्ट्रीच नाही आहे, तू काय 12,000 वर्षाच्या आणि 8,000 वर्षाच्या गोष्टी करतोयस. आता समोरच्या माणसाचं बुद्धी बघून सुद्धा आपल्याला उत्तर द्यावं लागतं, म्हणून आपण साम दाम दंड भेद असं म्हणतो. मी म्हटलं ठीक आहे, आपण याला एंटरटेन करू. म्हटलं यू आर राईट, आमच्याकडे हिस्ट्री नाहीच आहे. त्याला आश्चर्य वाटलं की आता हा हिस्ट्रीवर बोलतो आहे आणि आता नाही म्हणतो आहे. मी म्हटलं आमच्याकडे हिस्ट्री नाही आहे, पण आमच्याकडे इतिहास आहे. ते कॉन्फरन्स संपली, पण त्यानंतर जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकतर आपल्याकडे हिस्ट्री आहे, म्हणजे हिस्ट्री हा मुद्दाम मी शब्द वापरतो आहे, इतिहास वापरत नाही आहे. मी दोनात थोडासा फरक करायचा म्हणून मी मुद्दाम वापरतो आहे. पण आपल्याकडे इतिहास आहे बरोबर आहे, पण काही काळानं माझ्या लक्षात आलं की फक्त आपल्याकडेच म्हणजे फक्त भारतातच इतिहास आहे. आता हे काहीतरी आपली पाठ थोपटायची किंवा काहीतरी स्वतःबद्दल बरं वाटतं ह्याच्याकरता केलेली गोष्ट नाही. तर तुम्हाला एक मला हे शेअर करायचं आहे, म्हणजे नक्षत्रांचं देणं दाखवण्यापूर्वी, की भारताकडेच फक्त इतिहास का आहे. एक इतिहासाची आधी व्याख्या अशी आहे की धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. आता संस्कृतमध्ये बरेच इथे एक्सपर्ट्स आहेत संस्कृत, मला काही येऊन भेटलेसुद्धा आधी. पण असं म्हटलं जातं, मला जे प्रोफेसर गौरी माऊलीकर आहेत त्यांनी एक मला ट्रिक सांगितली की श्लोकाचा अर्थ लावायचा असला तर शेवटापासून सुरुवात करायचं आणि असं मागे जायचं. ओके, सो इतिहासम प्रचक्षते. इतिहास कशाला म्हणतात तर पूर्ववृत्तम कथायुक्तम, पूर्वीची झालेली घटना ही कथाच्या फॉर्ममध्ये सांगितली जाते, त्याला इतिहास म्हणतात. मग ते कशासाठी केलं आहे तर उपदेशम समन्वितम, ते गाईडबुक व्हावं, मार्गदर्शक ठरावं अशाकरता ते केलेलं आहे. आणि कशाचं मार्गदर्शन तर धर्म अर्थ काम मोक्ष याकरता. मग ते आपल्याला जर असं इतिहास करायचा असेल किंवा अगदी साधी हिस्ट्री, आपण वेस्टर्न इंडॉलॉजीच्या दृष्टीने जरी हिस्ट्री शब्द घेतला तरीसुद्धा जे भारताकडे आहे ते जगात कुठेही नाही. पण आत्ता म्हणजे मागच्या 100-200 वर्षामध्ये आणि अजूनही जो गवगवा चालतो तो असा असतो की भारताकडे हिस्ट्री नाही. आणि हे कोण म्हणतं, आता अमेरिकन युरोपियन म्हणत नाहीत, हे भारतीयच म्हणतात. हा प्रॉब्लेम आहे आपला. ओके, प्रॉब्लेम म्हणजे मूर्खपणा आहे, असं सांगतो आहे. आपल्याकडे काय इतिहास आहे त्याची 3 कारणं. समजा आज काहीतरी होतं आहे आणि ते आपल्याला आपल्यापेक्षा नंतर येणाऱ्या हजारो पिढ्यांकरता लिहून ठेवायचं आहे, तर आपल्याला काय काय साहित्य लागेल तर ह्या 3 गोष्टी लागतील. एक अशी भाषा पाहिजे की ती अत्यंत समृद्ध आहे, आणि आणखी एक की ती भाषामध्ये फार बदल होता कामा नाही आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर लँग्वेज दॅट इज एबल अँड केपेबल विच हॅज अ लो टू नो ड्रिफ्ट. फार बदलता कामा नाही. आता आपली मराठीच घ्या, मराठी संस्कृतोद्भव भाषा आहे, पण किती बदलली आहे. किती जण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, ज्ञानेश्वरी किती जणांनी वाचलेली आहे. अच्छा, मी तुमची टेस्ट घेत नाही आता, कोणीच हात वर करत नाही आहे नाशिकमध्ये. हां, थोडेसे हात, थँक्यू, माझी लाज राखलीत. ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा आज आपल्याला भाषांतराची मदत घ्यावी लागते. ॲटलिस्ट मला तरी भाषांतराची मदत घ्यावी लागते. रामदास स्वामींचं दासबोध वाचायचं असलं तर भाषांतराची मदत घ्यावी लागते, कारण भाषा आपली बदलत चालली आहे. पण त्याच उलट 14,000 वर्षापूर्वीचं जर तुम्ही वाल्मिकी रामायण तेव्हाचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता. वाल्मिकी रामायण तुम्ही आत्ता उघडलं आणि वाचायला लागलात तर मी सांगतो तुम्हाला संस्कृत जरी येत नसलं आणि मराठी जरी येत असलं तर तुम्हाला तरीसुद्धा वाल्मिकी रामायण कळेल. तीच गोष्ट महाभारताची, ते 7,500 वर्षापूर्वीचं आहे, ते मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे. महाभारत वाचलं तरीसुद्धा अगदी संस्कृत येत नसलं
तरी 40 एकदा जर वाचलं तर कमीत कमी 30 ते 40% तुम्हाला विश्वास पाहिजे, आतून श्रद्धा पाहिजे की हे मला कळणार आहे. आधीच घाबरून काही जर हात थरथरायला लागले तर काही होणार नाही. जर तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल 30 ते 40% पहिल्या वाचनात तुम्हाला कळतं. आणखी 2-4 वेळा वाचलं तर 60% कळतं. मग डिक्शनरी घेऊन बसलात जवळ संस्कृत, इंग्लिश, संस्कृत, मराठी तर 70-80% कळून जातं. मग एखाद्या गुरुकडून समजून घ्यायला काही हरकत नाही. याचं कारण संस्कृत ही अशी भाषा आहे की ती अत्यंत संपन्न समृद्ध अशी भाषा आहे आणि त्याच्यामध्ये अगदीच कमी असा फरक बदल होत जातो. म्हणजे ऋग्वेदाचं संस्कृत हे फार वेगळं आहे. याचं कारण ऋग्वेद हजारो वर्षापूर्वीचा आहे आणि तो किती हजारो वर्षापूर्वीचा आहे त्याच्यावर आपण थोडंसं बोलू. ओके, दुसरं काय पाहिजे आपल्याला, आपण जर एखादी गोष्ट लिहित असू ऐतिहासिक अर्थानं तर आपल्याला एक टाईम स्टॅम्प लागतो. साधा आपलं रेकॉर्ड घ्या, आपल्या घराचं रेकॉर्ड घ्या किंवा 7/12चा उतारा घ्या, त्याच्यावरसुद्धा एक टाईम स्टॅम्प असतो. ऑफिसमध्ये जेव्हा तो केव्हा केला होता, केव्हा सर्वे केला होता. तसंच टाईम स्टॅम्प हा इतिहासाच्या करता आपल्या मोठ्या मोठ्या ऋषींनी कसा शोधून काढला. त्याचं उत्तर आहे की खगोल हाच काळ किंवा इंग्लिशमध्ये ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम. आणि तिसरं, तुम्हाला काय झालं ते लिहिता आलं, केव्हा झालं ते आता टाईम स्टॅम्प करता आलं. आता ते आपल्यापर्यंत आणायचं आहे किंवा पुढच्या पिढ्यांना पोचवायचं आहे. आता आपल्याकडे पुस्तकंही आहेत पण पुस्तकंसुद्धा नष्ट होऊ शकतात. आपल्या लायब्ररीज बघा, नालंदा, तक्षशिला, मोठ्या मोठ्या लायब्ररीज होत्या त्या पूर्ण जाळल्या गेल्या. फक्त भारतातच झालं असं नाही. तुम्ही मेक्सिकोमध्ये गेलात तर जेव्हा स्पॅनिश लोकं तिथे आली आणि धर्मांधतेमुळे त्यांनी मेक्सिकोची, जसं आपल्याकडे झालं तसंच मेक्सिकोचीसुद्धा लायब्ररी जाळून टाकली. ती लायब्ररीसुद्धा महिनाभर जळत होती. त्यामुळे त्याच्यात काय नष्ट झालं हेच आपल्याला माहिती नाही. ओके, ह्या 3 गोष्टी आपल्याला 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट म्हणून आपल्याकडे राहिलेली, अजूनपर्यंत राहिलेली, थोडीशी कमकुवत झालेली म्हणजे गुरु शिष्य परंपरा. त्याला मी इंग्लिश लोकांना समजावं म्हणून विजडम ट्रेडिशन असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणून आपल्याकडे इतिहास आहे. आता त्यातला ॲस्ट्रॉनॉमीचा म्हणजे काळाचा स्टॅम्प आहे. नेक्स्ट जा. हे तर ॲस्ट्रॉनॉमी म्हटलं की लोकांना फार कठीण असेल असं काहीतरी वाटतं, कारण डोळ्यासमोर कोपर्निकस, टोलेमी, न्यूटन, केपलर, आईन्स्टाईन अशी नावं येतात आणि असं वाटतं की आपल्याला काही कळणार नाही. दुसरा एक, मी आता मागचे 6 महिने भारतामध्ये फिरतो आहे. मी अटलांटामध्ये बेस्ड असतो. त्या 6 महिन्यामध्ये माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी, आणि आधी आली होती पण आता ती मला प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे भारतीयामध्ये, आणि हे मी जनरलायझेशन करतो आहे, सगळ्यांना ते अप्लाय होतं असं नाही आहे, पण अनेक लोकांमध्ये असं होतं की श्रद्धा नक्की कुठे ठेवायची आणि संशय नक्की कुठे घ्यायचा हे कळत नाही. जिथे श्रद्धा ठेवायला पाहिजे तिथे संशय घेतात आणि जिथे संशय घ्यायला पाहिजे तिथे श्रद्धा ठेवतात. ह्याच्यामुळे तो गोंधळ झालेला आहे, थोडासा उलटा गोंधळ आहे. म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र कळलं नाही तरी तुम्हाला चालेल, पण त्याचे जे परिणाम आहेत ते 4 परिणाम इकडे बघून घ्या. कारण मी काहीतरी तुम्हाला चुकी सांगतो असं तुम्हाला जर संशय आला तर तुम्ही कोणत्या तरी एखाद्या खगोलशास्त्रज्ञाला जाऊन विचारू शकता की बाबा रे ह्या 4 गोष्टी खऱ्या आहेत की नाही. त्या 4 गोष्टी म्हणजे अशा, आपण पृथ्वीच्या ज्या गती आहेत त्या थोडक्यात बघणार आहोत. एक तर सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी स्वतः भोवती फिरते. येस, ओके. नंतर तीच पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ती आपल्याला माहिती आहे. ह्या दोन्ही मोशन आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल मी आत्ता बोलत नाही आहे. आणखीसुद्धा पृथ्वीच्या अनेक मोशन्स आहेत, पण त्यातली एक महत्त्वाची मोशन अशी आहे की पृथ्वी ही सूर्याच्या सापेक्ष अशी कललेली आहे, सगळ्यांना मान्य. ओके. आणि ती जे कललेली आहे तो अक्ष तसाच राहतो, तो अँगल तसाच राहतो, पण त्याची अत्यंत सूक्ष्म अशी त्या अक्षाची पृथ्वीच्या अशी एक गती आहे आणि त्याचं पूर्ण चक्र कंप्लीट व्हायला 26,000 वर्ष लागतात. त्याला संपात चलन असं आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात, किंवा प्रिसेशन ऑफ द अर्थ्स ॲक्सिस, प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्सेस. ह्या एका गोष्टीमुळे सगळे जी मॅजिक आहे ना, म्हणजे नक्षत्रांचं जे देणं आहे आपल्याला, या एका गोष्टीमुळे, बाकी सगळ्या गोष्टी मदत करतात पण ह्या गोष्टीची सगळ्यात महत्त्वाची अशी मिस्ट्री आहे. त्याचे 4 आपल्याला परिणाम दिसतात. एक असा की ध्रुव तारा बदलतो, कारण पृथ्वीचा अक्ष जिथे दाखवतो तिथे आकाशामध्ये जो ठळक तारा असतो त्याला काही काळापर्यंत, काही काळ म्हणजे 1, 2, 3, 4 हजार वर्षापर्यंत आपण त्याला ध्रुवतारा म्हणतो. त्यानंतर पृथ्वीचा अक्ष बदलला आणि तो दुसरीकडे पॉईंट करतो आहे तर तिथे जो तारा असेल त्याला आपण ध्रुवतारा म्हणतो, म्हणून ध्रुवतारा बदलतो. आता काही लोक काय आहेत माहिती आहे का, उरलेलं लेक्चर तिथेच अडकून पडतील की ध्रुव म्हणजे बदलत नाही अशी पुराणातली गोष्ट वाचलेली आहे,
ते सोडून द्या थोड्या काळाकरता. तिथेच अडकून पडलात तर पुढे काय म्हटलं कळणारच नाही तुम्हाला. ओके, ध्रुव तारा बदलतो. दुसरं काय होतं, ऋतुसापेक्ष सूर्याचं नक्षत्र बदलतं. आता मी तुम्हाला सांगितलं चंद्रशेखरांनी कविता केली, सुंदर काव्य केलं गोदागौरव म्हणून, आणि पूर्ण वर्षभराचं गोदावरीचं बदलणाऱ्या रूपाचं वर्णन केलं. तसं जेव्हा भगवान राम, लक्ष्मण, सीता इथे पंचवटीमध्ये राहत होते, साधारण 2 वर्ष राहिले ते. ओके, सो केव्हा म्हणूया आपण, साधारण 12,211 BCE ते 12,209 BCE, 14,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या 2 वर्षाच्या काळामध्ये ते इथे राहिले. त्यावेळी जसे ऋतू बदलत गेले ना, तसं लक्ष्मण हा वाल्मिकी रामायणातला लक्ष्मण हा ॲस्ट्रॉनॉमर आहे. जेव्हा बरेच वेळा वर्णन येतात तो लक्ष्मण वर्णन करतो. त्याचं नाशिकमधलं वर्णन आहे. हेमंत ऋतू आला आणि हेमंत ऋतू सुरू झाला म्हणजे सध्याच्या काळातले नोव्हेंबर डिसेंबर हे महिने, आणि तो पूर्ण 24 तासाचं वर्णन करतो आहे. आणि राम आणि सीतेला तो वर्णन करतो आहे. सूर्योदय होण्यापासूनचं वर्णन करतो आहे, सूर्योदय झाल्यानंतरचं वर्णन करतो आहे, दुपारचं वर्णन करतो आहे, संध्याकाळचं सूर्यास्ताच्या वेळचं वर्णन करतो आहे. आणि जेव्हा आत्ता आपण आरतीच्या आधी पाहिला असेल सूर्यास्त होत होता इथे, तर तसाच विचार करा, फक्त नोव्हेंबर डिसेंबरचा महिना आत्ता डोळ्यासमोर आणा, आणि तेव्हा जो सूर्यास्त होतो आहे तेव्हा लक्ष्मण रामाला सांगतो आहे की कसं दिसतंय बघ आणि काय आकाशातली परिस्थिती आहे. तो म्हणतो, निवृत्त आकाश शयना पुष्यनीता हिमारुणा. सूर्य हा आता निवृत्त होऊन चालला आहे पश्चिमेला, सूर्यास्त होतो आहे आणि तो पुष्य नक्षत्रावर होतो आहे. आता ह्याच्यात काय मोठं आहे, नक्षत्र आकाशामध्ये कुठेतरी सूर्यास्त होत असेल. पण आत्ता जेव्हा नोव्हेंबर येईल तुम्ही मुद्दाम बघा, सूर्यास्त झाल्यानंतर तुम्हाला मूळ नक्षत्र, पूर्वाषाढा नक्षत्र, उत्तराषाढा नक्षत्र ही दिसतील. पण रामायणाच्या वेळी पुष्य नक्षत्र होतं. आता ते 26,000 वर्षाचं मी तुम्हाला सायकल सांगितलं ना, त्याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला सांगता येतं की लक्ष्मण जे म्हणत होता ते जर खरं व्हायला हवं असेल तर आपल्याला कमीत कमी 14,000 वर्ष मागे जावं लागतं. ओके, लक्षात ठेवा, 14,000 वर्ष मागे जावं लागतं. त्याच्या आधीचं जे ध्रुव तारे बदलतात त्यांचं तुम्हाला सांगतो. आत्ताचा जो ध्रुव तारा आपला आहे त्याला इंग्लिशमध्ये पोलारिस म्हणतात, किंवा आपण त्याला ध्रुव मत्स्य असं म्हणतो. छोटासा मत्स्य आहे आणि तिथे शेवटचा तारा, त्याला ध्रुव म्हणतो. पण तुम्ही सहस्र म्हणजे सहस्र नाही, 1,00,000 श्लोकांचं महाभारत वाचलं, महाभारताच्या जे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये पूर्ण महाभारताच्या वर्णनामध्ये तुम्हाला कुठेही ध्रुव ताऱ्याचं वर्णन येत नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा महाभारत झालं याच्यावर त्यावेळी ध्रुवाचा जो पृथ्वीचा जो अक्ष होता तिथे कोणताच ठळक तारा नव्हता. त्यामुळे ध्रुव ताऱ्याचं वर्णन पूर्ण महाभारतामध्ये येत नाही. ताऱ्याचं येत नाही, हां, ध्रुवाची जागा असते, ओके, त्याचं येत नाही. आता रामायणामध्ये काय होतं, रामायणामध्ये अत्यंत सुंदर ध्रुव ताऱ्याचं वर्णन येतं. परत वाल्मिकी रामायणातला ॲस्ट्रॉनॉमर कोण आहे, लक्ष्मण. जेव्हा ते निघतात किष्किंधेहून लंकेकडे जायला, तेव्हा लक्ष्मण सांगतोय की फार सुंदर अशी सायन्स दिसत आहेत आपल्याला आकाशात, रामा सगळं चांगलं होणार आहे, आपला जय होणार आहे. आणि ते सांगताना तो म्हणतो की बघ, जो अत्यंत तेजस्वी असा ध्रुव तारा आहे तो खूप चमकून राहिला आहे आणि त्याच्याभोवती सप्तर्षी प्रदक्षिणा घालत आहेत. ते आत्ताही घालतात, पण वेगळ्या ध्रुव ताऱ्याबरोबर घालत आहेत ते. त्या ध्रुव ताऱ्याचं तो वर्णन करताना म्हणतो, ब्रह्मराशीर विशुद्धश्च शुद्धाश्च परमर्षया अर्चिष्मंतः प्रकाशन्ते ध्रुवम सर्वे प्रदक्षिणम. हे सगळे सप्तर्षी या ब्रह्मराशी या ध्रुव ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. परत आपण जर खगोलशास्त्राचं ज्ञान आपल्याला अगदी बेसिक 101 ज्याला आपण म्हणतो ते असेल तरी आपल्याला लगेच लक्षात येईल, ब्रह्मराशी म्हणजेच अभिजित, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला वेगा म्हणतात. आणि तो तारा आपण आपल्या काळापासून जर मागे गेलात तर तो ध्रुव तारा केव्हा होता हे जर काढलं तर तो साधारण 14,000 वर्षापूर्वी होता. मी साधारण म्हणतो आहे म्हणजे एक्झॅक्ट सांगता येत नाही असं नाही. हां, एक्झॅक्ट जर हवं असेल तर 12,048 BCE इतका तुम्हाला तो होता. पण तो काय एकाच दिवसाकरता एकाच वर्षाकरता नव्हता, तो एक पुढची 1,000-2,000 वर्ष तो तसाच मानला जाईल. त्याचं मी तुम्हाला वरचं वर्णन सांगितलं, त्याच्यावरून तुम्हाला अंदाजे काळ सांगितला. आता आपण तिसऱ्यावर येऊ. चांद्रमासाचा ऋतू बदलतो. आता सूर्याचं एखाद्या ऋतूतलं नक्षत्र बदलत असेल तर चांद्रमास आपण कसा ठरवतो, बरोबर विरुद्ध जागी पौर्णिमेचा चंद्र असतो आणि त्याच्या नक्षत्रावरून आपण चांद्रमास ठरवतो. तर सूर्याचं नक्षत्र जर बदलत असेल ऋतूबरोबर तर चांद्रमासही बदलणार. आता तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारतो आहे.
महाभारत युद्ध कोणत्या मराठी महिन्यामध्ये झालं कोणाला माहिती आहे? मोठ्यांदा सांगावं लागेल. मार्गशीर्ष, बरोबर. मार्गशीर्ष म्हणून आपण गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यामध्ये साजरी करतो. आत्ता गीता जयंती कोणत्या महिन्यामध्ये येते? इंग्लिश महिन्यामध्ये, डिसेंबरमध्ये येते. व्हेरी गुड. आता आपल्याला हेही माहीत आहे की युद्ध जेव्हा सुरू झालं मार्गशीर्ष महिन्यामध्ये झालं. 10व्या दिवशी भीष्म युद्धामध्ये पडले आणि मग ते शरपंजरी उत्तरायणाची म्हणजे 21 डिसेंबरची, आत्ताच्या काळातला 21 डिसेंबर त्याची वाट बघत होते. महाभारत आपल्याला सांगतं की ते 10व्या दिवशी पडले, तिथपासून ते उत्तरायण याच्यामध्ये कमीत कमी 95 दिवसाचा काळ गेला. असे 100 पुरावे आहेत महाभारतामध्ये. आणि त्याच्यामध्ये 10 दिवस आणखी ॲड करा म्हणजे 105 दिवस झाले. त्याला साधारण 30 भागा म्हणजे काय होतं, 4 महिने होतात. 3 दूण 6, 3 त्रिक 9, 3पेक्षा जास्त महिने. हा जो तिसरा पॉईंट आहे ना, चांद्रमासाचा ऋतू बदलतो. त्याचं गणित, खगोलशास्त्रातलं गणित असं आहे की चंद्रमास म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे ऋतूबरोबर बदलायला साधारण 2000 वर्ष लागतात. एका महिन्यानं बदलायला. अगदी आपण आत्ताचं उदाहरण घेऊ. हा वैशाख हा आत्ताचा जो महिना आहे, आपण आपल्या समजुतीमध्ये समजतो चैत्र वैशाख म्हणजे वसंत ऋतू, पण ॲक्च्युली आत्ताचा वैशाख महिना हा ग्रीष्म ऋतूमध्ये आहे. ओके, आत्ता आपला ग्रीष्म ऋतूचा निम्मा भाग होऊन गेला, ग्रीष्म ऋतू निम्मा होऊन गेला. आज 24 तारीख म्हणजे ग्रीष्म ऋतूचा निम्मा होऊन आणखी 2-3 दिवस झाले आणि अजून आपण वैशाखातच आहोत. आत्ताच आपण वैशाख पौर्णिमा साजरी केली. ओके, याला 2000 वर्ष बदलून गेले. 2000 वर्षापूर्वी अशी स्थिती होती की चैत्र आणि वैशाख म्हणजे वसंत ऋतू. साधारण 2000 वर्ष एका महिन्याची शिफ्ट व्हायला लागतात. आता मी तुम्हाला सांगतो की मार्गशीर्ष आत्ता डिसेंबरमध्ये येतो म्हणजे काय होतं, उत्तरायणाच्या वेळीच येतो. पण महाभारत तुम्ही वाचलं तर मार्गशीर्ष आणि उत्तरायण याच्यामध्ये साधारण तुम्हाला 4 महिन्याचं अंतर पाहिजे, 105 दिवसापेक्षा जास्त. आणि 1 महिन्याची शिफ्ट व्हायला 2000 वर्ष लागतात. तर 4 महिन्याची शिफ्ट व्हायला अंदाजे किती वेळ लागेल? 8000 वर्ष. ते तुम्हाला तिसरं सांगतं की अंदाजे महाभारत 8000 वर्षापूर्वी झालं. शेवटचा, ताऱ्यांची पृथ्वी सापेक्ष स्थिती. तेच आपले सप्तर्षी सगळ्यांना माहिती आहेत आकाशातले. त्याच्यामधले एक चौकोन असतो आणि मग शेपूट असतं. त्या शेपटामध्ये 3 तारे. त्यातला जो मधला तारा म्हणजे वसिष्ठ, त्याच्या शेजारी छोटा तारा असतो तो अरुंधती. व्यासदेव युद्ध सुरू व्हायच्या आधी 1 दिवस आपल्याला सांगतायत की अरुंधती ही वसिष्ठाच्या पुढे चालते. अरुंधती ही वसिष्ठाची पत्नी म्हणजे इथली नाही हां, आकाशातली, ही पुढे चालते. आता तुम्ही म्हणा त्यात काय आश्चर्य आहे, आम्ही सुद्धा बाजारात जातो ते आमची पत्नी पुढेच चालते, तिलाच दुकानं माहिती असतात कुठे जायचं वगैरे. पण हे आश्चर्याची गोष्ट अशा करता की आज जर तुम्ही रात्री बघितलं तुम्हाला दिसतील वसिष्ठ. आत्तासुद्धा सप्तर्षीसुद्धा आता आपल्याला दिसत नाही लाईटमुळे, आता वर आकाशात तुम्हाला दिसतील सप्तर्षी. तर वसिष्ठ पुढे जातो, अरुंधती मागे जाते. आणि व्यासदेव बरोबर त्याच्या उलटं सांगतायत. हे जर परत तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीनं कोडं सोडवलं तसं लक्षात येतं की अशी स्थिती खरोखर होती पूर्वीच्या काळी, पण ती आत्तापासून 6500 वर्षाच्या आधी होती, त्याच्यानंतर कधीही नव्हती. याच्यावरून काय सांगाल? महाभारत युद्ध हे नक्की 6500 वर्षाच्या आधी होऊन गेलं असे आपल्याला अंदाजे ढोबळ अंदाज बांधता येतात. नेक्स्ट. ओके, आता क्विकली आपल्याला पंचांग सगळ्यांना माहीत असतं, म्हणून सूर्य आणि चंद्र याच्या जर गती घेतल्या म्हणजे तिथी, नक्षत्र, महिना वगैरे वगैरे, तर त्याचं पंचांग होतं फक्त सूर्य आणि चंद्र. पंचांगाला आणखी काही लागत नाही. त्याच्यानंतर संपात गती जी आत्ता मी तुम्हाला सांगितली, आणि त्याच्यामध्ये ग्रहांच्या वेगवेगळ्या जी स्थानं असतात आकाशातली ती जर घेतली तर तुम्हाला इतिहासाची नोंद करता येते. हे भगवान वाल्मिकीने केलेलं आहे, हे भगवान व्यासाने केलेलं आहे. ओके, आणि तिसरं नक्षत्राची व्याख्याच काय? न क्षरती इति नक्षत्र, म्हणजे नक्षत्र म्हणजे जे अजिबात बदलत नाही, अगदी फिक्स असतं, ती नक्षत्राची व्याख्या आहे. पण भारतीय ऋषींनी इतका दीर्घ काळ त्याचं संशोधन केलेलं आहे, इतका दीर्घ काळ त्याचं निरीक्षण केलेलं आहे की भारतीय लोकांनी, भारतीय ऋषींनी नक्षत्रांच्या बदललेल्या जागांचं सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. ते जेव्हा तुम्ही बघता तेव्हा भारतीय संस्कृतीची प्राचीनता किंवा अतिप्राचीनता किती आहे याचा एक तुम्हाला अंदाज येतो. ओके, नेक्स्ट. अच्छा, 14,000 वर्षापूर्वी आपण जाऊया. सगळ्यांना ओळखता येतं आहे. इथे आपल्याकडे दुसरा मारुती पण आहे, हां जर नसेल दिसत तर. मारुती हा किष्किंधा कांडामध्ये निघाला आहे, तो महेंद्र पर्वतावर चढला आहे आणि आता तो लंकेच्या दिशेनं उड्डाण करणार आहे. त्यावेळी तो सांगतो आहे की आता मी अशा पद्धतीनं उड्डाण करणार आहे
आणि सांगताना तो काय म्हणतो शेवटी बघा, भविष्यती हिमे पंथा स्वाते पंथा इव अंबरे. जसं आकाशामध्ये स्वाती नक्षत्र, विमानाचे तुम्ही मॅप बघितलेत, जेव्हा ते इथून समजा तुम्ही लंडनला गेलात किंवा इथून अमेरिकेचं नॉनस्टॉप फ्लाईट घेतलं तर ते सरळ लाईनमध्ये दिसत नाही पृथ्वीवर, असं जातं ना. तसंच तो म्हणतो की मी असं सरळ जाणार नाही, मी उड्डाण करतोय, तो मी असंच स्वाती नक्षत्रासारखा पाथ घेणार आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे, नक्षत्र न क्षरती ती नक्षत्र बदलत नाही, मग स्वाती नक्षत्राचं काय म्हणतोय हनुमान? त्याचं जर तुम्हाला 14,000 वर्षापूर्वी हनुमान हे सांगतोय, ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आणखी मागे सुद्धा जावं लागेल. नेक्स्ट, हे तैत्तेरीय ब्राह्मण, आपला जो यजुर्वेद शाखाशी जो संबंध असलेला जो ग्रंथ आहे, ते ब्राह्मण ग्रंथ, त्याच्यामध्ये ही जी आर्क्टरस खाली जो म्हटलेला आहे, थोडासा लालसर रंगाचा तारा दाखवलेला, तो स्वातीचा तारा, स्वाती नक्षत्राचा तारा. इथे किती लोकांची नावं स्वाती आहेत? कोणतरी आहेत हां. सो फार छान नक्षत्र येते, त्याच्यात तुम्हाला सांगणार आहे आणखी. त्याचं नाव थोडंसं वेगळं आहे, निष्ठाम, ते मी अंडरलाईन केले ना. त्या स्वाती नक्षत्राला तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये आणि आपल्या बऱ्याच ग्रंथामध्ये निष्ठाम असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ काय माहिती आहे का? लगेच जाऊ नका इंट्युशनवर, निष्ठा वगैरे समजायला लागाल. नो, निष्ठाम म्हणजे फॉरेनर किंवा ट्रॅव्हलर. त्याला फॉरेनर किंवा ट्रॅव्हलर का म्हटलं आहे? जर तुम्ही मागे गेलात किती वर्ष, ते मी तुम्हाला एका मिनटात दाखवतो, तर एकेकाळी स्वाती नक्षत्राचा तारा हा ध्रुव तारा होता. इतका तो उत्तरेला गेलेला होता, तेव्हा होता पूर्वी, आणि आता तो नक्षत्र झालेला आहे, आपल्या 27 नक्षत्रातलं एक नक्षत्र झालेलं आहे. तो बाहेरून आत आला, फॉरेनर, आणि तो प्रवास करत करत आला म्हणून ट्रॅव्हलर, अशा अर्थाने त्याला निष्ठाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शब्दात सुद्धा त्याचा इतिहास नोंदवून ठेवलेला आहे. पुढचा नेक्स्ट जा. हे जे आहे, हे ज्यांचं आणखी कोणी आहेत स्वाती, त्यांच्याशिवाय स्वाती कोणी आहेत का? आहेत. अरे वा वा वा, खूपच आहेत. ओके, म्हणजे हे उगाच असं कोइन्सिडन्सनं झालेली गोष्ट नाही आहे ती, असंच आपण ते लक्षात ठेवतो. याच्यात परत हे जे आहे हे आपस्तंभ गृह्यसूत्र, त्याच्यातला तो रेफरन्स आहे, आणि निष्ठाम असं म्हटलेलं आहे. मी त्याचं भाषांतर सांगतो तुम्हाला. असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या पित्याला असं वाटतं की आपली मुलगी तिच्या काय म्हणूया सासरला गेली की नवऱ्यावर तिची प्रीती जडावी आणि तेच घर हे आपलं घर असं म्हणून तिने राहावं आनंदानं, असं ज्याला वाटत असेल त्याने आपल्या मुलीचा विवाह स्वाती नक्षत्रावर करावा, असं आपस्तंभी गृह्यसूत्र सांगतं. ओके, परत बघा ते का करावं? कारण ती इथून जाणारे जी मुलगी असते, लग्न होऊन आलेली मुलगी ही फॉरेनर आहे आणि ट्रॅव्हल करून आलेली आहे, आणि त्या आनंदानं राहणं फार सोपं नसतं सुरुवातीला तरी. तर तीच आनंदानं राहावं असं ज्या पित्याला वाटत असेल आणि परत येऊ नये असं त्याच्यामध्ये आहे हां, परत येऊ नये, त्याने स्वाती नक्षत्रावर तिचा विवाह करावा. आता हे तुम्ही मुद्दाम नाव लिहिलं आहे, ही 60,000 वर्षाची आपल्या ऋषींनी नोंद केलेली आहे. म्हणजे कोणतरी होतं ना 60,000 वर्षापूर्वीपासूनचं. ओके, त्यामुळे ही नोंद झालेली आहे. नेक्स्ट, आता आपण थोडंसं महाभारताकडे येऊया. अंदाजे महाभारताचा काळ मी तुम्हाला सांगितला 7,500 वर्षापूर्वी. अरुंधती वसिष्ठ या श्लोकामुळे या चैषा विसुता राजस्त्रैलोके साधू संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठतः कृत. अरुंधतीनं वसिष्ठाला आपल्या पाठीवर टाकलं आहे. म्हटलं ना, शॉपिंगला जाताना ती पुढे आपण मागे, असं जर होत असेल तशासारखं केलं आहे. हे आपल्याला एक अंदाजे काळ कळला. पण प्रश्न असा पडतो की नक्की काळ कसा शोधून काढायचा? अगदी एक्झॅक्ट वर्षसुद्धा काढता येतं इतिहासामध्ये, रामायणामध्ये काढता येतं, महाभारतामध्ये काढता येतं. मी महाभारताचं सांगणार आहे. आपल्या महाभारतामध्ये म्हणजे 1,00,000 श्लोक असलेल्या महाभारतामध्ये 50च्या आसपास ग्रहांची वर्णनं आहेत, म्हणजे ग्रहस्थितीची वर्णनं आहेत. आणि ती आपल्याला किती लोक शब्द कोडं सोडवतात, न्यूजपेपरमधलं म्हणा किंवा मॅगझिन, तुम्हाला हे सगळं समजेल लगेच. शब्दकोडामध्ये उभे शब्द, आडवे शब्द, ते बरोबर शब्दाची लेंथ तशी बरोबर पाहिजे असं असतं ना, तसंच हे आहे. ते सगळं बरोबर जिक्सॉ पझल म्हणतो ना आपण, आपल्या राज्याचा नकाशा आणि प्रत्येक जिल्हा एकत्र आणायचा, तसं ते सोडवता आलं पाहिजे. आणि तसंच व्यासानी पण आणि वाल्मिकींनी पण कोडं आपल्याला घातलेलं आहे. म्हणजे हे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे. पूर्ण ग्रंथ तयार झाल्यानंतर वैशंपायन महाभारत ग्रंथाचं वर्णन करताना म्हणतात, ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनिर्गूढम कुतूहलात. हा जो ग्रंथ आहे हा कुतूहलानं भरलेला आहे. हा बऱ्याच अशा मिस्टेरियस, रोमांचक, ओके,
अशा प्रकारच्या गोष्टींनी आहे आणि त्याच्यामध्ये गाठी मारून ठेवलेल्या आहेत मुद्दाम. आपल्याला शब्दकोड्यामध्ये सुद्धा कठीण असतात ना, काही क्लूज असतात, तसं आहे. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की ही श्लोक कसे आहेत किंवा हे रेफरन्सेस कसे आहेत. आपले जे 5 दिसणारे जे ग्रह आहेत ते आपण घेऊया, म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी. यातला आपल्या स्वातीताई इकडे आहेत, तुमच्या आवडीचा ह्याच्या 5तला ग्रह पकडा तुम्ही आणि सांगा मला. मंगळ ग्रह. मंगळाचे एक तुम्हाला उदाहरण म्हणून फक्त सांगणार आहे, सगळे 50 वाचून तुम्हाला बोर करणार नाही आहे. मंगळ ग्रहाचे 8 पुरावे, 8 डिस्क्रिप्शन्स वाल्मिकी महाभारतामध्ये आहेत. आणि बाकी सगळे जरी ग्रह तुम्ही बाजूला ठेवलेत, अरुंधती वशिष्ठचा पुरावा बाजूला ठेवलात, भीष्म निर्वाणाचा पुरावा बाजूला ठेवलात, तरी हे फक्त 8 जरी तुम्ही वर्णनं महाभारतातली मंगळ ग्रहाची वापरली तरीसुद्धा एकच वर्ष येतं. ते वर्ष म्हणजे 5561 BC. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, ते काही टेक्निकल डिटेलमध्ये जाणार नाही आहे. मगा स्वंगारको वक्र श्रवणीच बृहस्पती. मंगळ या ग्रहाला अनेक नावं आहेत. त्यातलं एक अंगारक, लोहितांग, धरापुत्र, ओके, पृथ्वीचा मुलगा, अशी अनेक नावं आहेत त्याची. सो मघा स्वंगारको वक्र, मघाजवळ तो अंगारक वक्र गेला आणि श्रवण नक्षत्राजवळ बृहस्पती म्हणजे ज्युपिटर वक्र गेला. तो एकदाच वक्र गेला नाही, अनेक वेळा तो वक्र गेला. कृत्वा चांगारको अंगारक वक्र ज्येष्ठाया मधुसूदना अनुराधा प्रार्थयते, म्हणजे तोच अंगारक म्हणजे मंगळ हा ज्येष्ठा अनुराधा नक्षत्राजवळ वक्री गेला. ज्येष्ठा अनुराधा जर तुम्हाला कळत नसेल, तुम्ही पौर्णिमेचा चंद्र बघितला का कालचा, तो ज्येष्ठा नक्षत्राजवळ होता. तांबड्या रंगाचा जो तिथे जो तारा होता तो ज्येष्ठाचा तारा. त्यानंतर काय झालं, तो रेट्रोग्रेड, ज्याला आपण दुसऱ्या अर्थानं वक्री म्हणतो आजच्या पंचांगामध्ये, ध्रुवम प्रज्वलितम घोरम अपसव्य प्रवर्तते, अत्यंत ब्राईट असा तेजस्वी होऊन तो उलट्या दिशेनं फिरायला लागला, म्हणजे रेट्रोग्रेड झाला. कुठे झाला, चित्रा स्वात्यंतरे चैव धिष्ठित परुषग्रह, चित्रा आणि स्वाती नक्षत्राच्या मध्ये उलटा होऊन तो फिरायला लागला. 2दा वक्र गेलाय बघा. म्हणून ते सांगतात वक्रानुवक्रम कृत्वम च श्रवणे पावक प्रभ ब्रह्मराशी समावृत्त लोहितांगो व्यवस्थित. ब्रह्मराशी आधी ऐकलं होतात ना, तो पोल स्टार होता रामायणाच्या काळी, आता ते नक्षत्र झालेलं आहे महाभारताच्या वेळी, कारण त्या ध्रुवापासून तो दूर आलेला आहे. तो का आला त्याच्यात आपण आज जाणार नाही. अशी सगळी वर्णनं तुम्हाला मिळतात. किंवा 18व्या दिवशी गेलात तर युधिष्ठिर आणि शल्य असं युद्ध करतायत आणि त्यातलं वर्णन आहे की युधिष्ठिराच्या समोर आकाशामध्ये हे 3 ग्रह भृगुसूनो धरापुत्रो शशीजेन समन्वितो. भृगुसून म्हणजे शुक्र, धरापुत्र म्हणजे मंगळ, शशीजेन म्हणजे बुध, हे युधिष्ठिराला सामोरे होते. यातले मी 4 का 5 रेफरन्सेस घेतले तुमच्या 8पैकी. हे सगळे तुम्ही जर घेतलेत तर फक्त एकच वर्ष येतं 5561. पण बाकी सगळे ॲड करत गेलात तर उत्तर तेच येणार. आता त्यांनी मंगळ म्हणाले, त्याच्याऐवजी गुरु आणि शनी म्हणाले असते आणि मग बुध म्हणाले असते किंवा शुक्र म्हणाले असते तरीसुद्धा उत्तर 5561 आलं असतं. इतकं परफेक्ट आहे. नेक्स्ट, आता आपल्याला कळलं 5561 हे महाभारताचं वर्ष. मग आता आपल्याला लगेच होईल की कृष्णाबद्दल काही माहिती मिळते का. ॲक्च्युली भगवान व्यासदेवांची तशी अवस्था झाली. याचं कारण असं होतं की महाभारतामध्ये किती लोकांना माहीत आहे की महाभारताच्या कथेमध्ये पूर्ववृत्तम कथायुक्तम याच्यामध्ये फार कृष्ण उशिरा येतो. किती उशिरा येतो माहीत आहे का. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी पहिल्यांदा कृष्ण येतो महाभारताच्या कथेमध्ये. म्हणजे आधी तो आहे, त्यांचं नातंही आहे, पण तो पहिल्यांदा आपल्याला जो दिसतो महाभारतामध्ये तो द्रौपदी स्वयंवरामध्ये. त्यावेळी तो 33 वर्षाचा आहे, अर्जुन 33 वर्षाचा आहे, एवढी वर्ष गेलेली आहेत. ते सगळं झाल्यानंतर कृष्णाचं खूप काही वर्णन आहे महाभारतामध्ये. पण तरीसुद्धा व्यासदेवांना असं वाटलं की बरंच काही कृष्णानं केलेलं आहे आणि आपण ते लिहिलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एक अपेंडिक्स जोडलं महाभारताला, खिलपर्व, त्याचं नाव हरिवंश. त्याच्यामध्ये हरिवंश, त्याचा अर्थच बघा ना, हरिवंश म्हणून लिहिलं. ते लिहिल्यानंतरही समाधान झालं नाही, म्हणून त्यांनी भागवत पुराण लिहिलं. ओके, आता मी तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण दाखवणार आहे की जेव्हा मला लोकांनी मी महाभारताचं केलं ते लोक म्हणले आता कृष्णाचं करा. हा एक प्रॉब्लेम असतो. इंग्लिशमध्ये म्हणतात नो गुड वर्क गोज अनपनिश्ड. ओके, काही लोक तर असंही म्हणतात आता मत्स्य अवताराचा जन्म केव्हा झाला ते पण काढा. मी म्हणतो मी सगळं केलं तर तुम्ही काय करणार, राईट. सो अशा वेळी जेव्हा मला सांगितलं, म्हटलं बघूया आपण काय करतो. महाभारतामध्ये फारसं काही मला मिळालं नाही, म्हणजे कृष्णाचं जीवनचरित्र करण्याकरता. एक मिळतं, महाभारत युद्धानंतर 36 वर्षांनी कृष्णाची द्वारका पाण्यामध्ये बुडाली, समुद्राचं पाणी वर आलं,
प्रचंड पाणी वर आलं आणि द्वारका पाण्याखाली गेली. आणि त्याच दरम्यान कृष्णाचं निर्वाण झालं. 5561 आणि त्यानंतर 36 वर्ष म्हणजे किती येतं? BC आहे, बिफोर कॉमन एरा. त्याचं उत्तर आहे 5525 BC. ओके, त्याचे आपल्याला पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे. मग ठीक आहे, कृष्णाचं निर्वाण केव्हा झालं कळलं. महाभारत युद्धाच्या वेळी कृष्ण होता 5561, पण त्याच्या आधीचं काही मिळतं का? महाभारतात काही मिळालं नाही. मग मी हरिवंशामध्ये गेलो. हरिवंशामध्ये इतके सुंदर वर्णन आहेत. केव्हाची वर्णन आहेत? अंधक कंसाला वॉर्निंग करतोय की तू करतोयस ते बरोबर नाही आहे. फार काहीतरी वाईट गोष्टी मला वाटत आहेत, आकाशामध्ये दिसत आहेत, पृथ्वीवर पण दिसत आहेत, आकाशात पण दिसत आहेत, वर पण सेलेस्टियल आणि टेरेस्ट्रियल दोन्हीकडे दिसत आहेत. जरा विचार कर, तुझं वागणं बदल. पण कंस काही बदलत नाही. ते सांगताना अंधक कंसाला हे सांगतोय की बघ, फार वाईट परिस्थिती होणार आहे तुझ्यावर. एक अत्यंत मला वाईट असं गोष्ट दिसते. धूमकेतू दिसतोय. केतुना धूमकेतोस्तु नक्षत्राणी त्रयोदशा. असा मोठा धूमकेतू आकाशामध्ये आला आहे आणि त्याने 13 नक्षत्र व्यापले आहेत. टोटल नक्षत्र किती? 27. म्हणजे 13 म्हणजे निम्मी झाली ना. म्हणजे दिसणारं जे आपल्याला आकाशात दिसतं ते पूर्ण व्यापलेला धूमकेतू झालेला आहे. असा फार रेअर होतो. ॲक्च्युली तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी बघितलं तर मागच्या 10,000 20,000 वर्षामध्ये अशी घटना झालेली नाही की जी अंधक कंसाला सांगतोय. नुसतं तेवढंच सांगत नाही, नुसतं पूर्ण आकाश भरलेला धूमकेतू सांगत नाही, त्याच्याबद्दल आणखी माहिती देतो. भरण्यादीनी भिन्नानी नानू यांती निशाकरम. तो जो धूमकेतू आहे त्याची सुरुवात म्हणजे सगळ्यात मोठा जो पिसाऱ्याचा जो भाग असतो तो भरणी नक्षत्रापासून सुरू होतो आहे. 13 नक्षत्र आकाशातली त्याने व्याप्त केलेली आहेत आणि तो इतका प्रकाशित झालेला आहे म्हणजे ज्याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, की चंद्राचा जो मार्ग असतो म्हणजे नक्षत्राचा मार्ग तो चंद्राला दिसत नाही असं म्हटलेलं आहे. नानू यांती निशाकरम. चंद्राला आपला मार्ग सापडत नाही आहे, त्याचा मार्ग सगळा गेलेला आहे. आता हे तुम्ही वर्णन घेतलं आणि ॲस्ट्रॉनॉमीचा वापर केलात तर मागच्या 10,000 20,000 वर्षामध्ये एकच उत्तर येतं, ते म्हणजे 5622 BCE. ओके, आता आणखी इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे त्यावेळी कृष्णानं कंसाला मारलं. पण पुढचा प्रश्न असा की त्यावेळी कृष्ण किती वर्षाचा होता? आणि याचं उत्तर मला महाभारतातही मिळत नव्हतं, याचं उत्तर मला हरिवंशातही मिळत नव्हतं. मग मी भागवत पुराण वाचायला सुरुवात केली. म्हणजे भागवत पुराणात म्हटलं काही मिळतं का बघूया. तर भागवत पुराणामध्ये असं वर्णन आहे, मुद्दाम तुम्ही जाऊन वाचा, की त्यात असं म्हटलं आहे नंद महाराज यांनी कंसाच्या भीतीमुळे कृष्णाला गोकुळामध्ये किंवा वृंदावनमध्ये 11 वर्ष लपवून ठेवलं. म्हणजे कृष्णानं कंसाला मारलं तेव्हा तो 11 वर्षाचा होता. आता थोडासा हिशोब करायचा आहे. 5622 अधिक 11 म्हणजे मागे जायचं आहे. 5633 BCE आणि 5525 BCE. तुम्ही जर 5633 वजा 5525 केलं तर 107 किंवा 108 असं उत्तर येतं. यातली मजा काय सांगतो तुम्हाला. आपल्यामध्ये असं तुम्ही ऐकलं असेल की आपण सायन्समध्ये ट्रायंग्युलेशन म्हणतात. म्हणजे जोपर्यंत ते ट्रायंग्युलेशन होत नाही तोपर्यंत कशावर विश्वास ठेवायचा नाही. वेस्टर्न भाषेमध्ये सायंटिफिक मेथड कशी असते हे सांगताना असं म्हणतात, इट्स अ ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्लेनेशन प्रेडिक्शन टेस्टिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ थिअरी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बॅकग्राऊंड नॉलेज. आता एवढं जे लांब इंग्लिशमध्ये सांगतात ना ते आपले भगवान पातंजली सांगतात, प्रत्यक्षा अनुमाना आगम प्रमाणानी. झालं, तेच सांगतायत, फक्त संस्कृतमध्ये सांगतायत. किंवा भगवान गौतम ऋषी न्यायदर्शनाचे ते म्हणतात, प्रत्यक्षा अनुमाना उपमान शब्द प्रमाणाने. एक शब्द 2 शब्द वाढवतात. थोडा प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असतो ना. एखादा माणूस लांब लचक बोलतो माझ्यासारखा, कोणी लोक शॉर्टमध्ये बोलतात, असं होऊ शकतं, राईट. तर त्यावेळेचं जे वर्णन आहे ना तसं बघा. आता मी तुम्हाला सांगितलं की 107 किंवा 108 हे वर्णन मी कशावरून काढलं. माझा खगोलशास्त्राचा अभ्यास, महाभारतातले पुरावे, हरिवंशातले पुरावे, भागवत पुराणातले पुरावे. तुम्ही असं ऐकलं असेल की आत्मप्रतीती नुसतं व्यासाने लिहिलं आहे म्हणजे होत नाही. भगवद्गीता लिहून ठेवलेली आहे पण जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही. आत्मप्रतीती, पण दुसरं म्हणजे आप्तप्रतीती किंवा गुरुप्रतीती आणि शास्त्रप्रतीती. आपल्या भारतीय ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की ह्याचं ट्रायंग्युलेशन झालं पाहिजे. कृष्ण तर त्याच्या पुढे जातो, ते तुम्हाला वेळ मिळाला तर सांगेन. तो म्हणतो 3 पुरेशी नाही, 4 पुरे, चौरंगी झालं पाहिजे सगळं. श्रुती प्रत्यक्ष मैतीयम अनुमानम चतुष्टकम, क्वाड्रँग्युलेशन झालं पाहिजे तेव्हाच आपल्याला मानता येतं. तोपर्यंत मानायचं नाही खरं आहे म्हणून. नुसतं कुठेतरी पुस्तकात लिहिलं म्हणून मानायचं याला म्हटलेलं नाही. त्याला श्रद्धा ठेवायची, कारण श्रद्धा ठेवल्याशिवाय पुढचं संशोधन करता येत नाही.
म्हणून अनुगीतेमध्ये कृष्ण म्हणतो तपोबलम ही केवलम. सगळं जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे सगळं संशोधनानं प्राप्त झालेलं आहे. नुसतं कुठेतरी बसून कुठेतरी काहीतरी चकाट्या पेटत काही शक्य झालेलं नाही आपल्याला त्याच्यामध्ये. तर हे जे 108चं वर्णन तुम्हाला सांगतो, हे जेव्हा मी लिहिलं आणि पब्लिश केलं त्यावेळी एक मला दक्षिणेतल्या उडुपी मठातल्या एका माणसानं लिहिलं, ते मध्वाचार्य, तुम्ही नाव ऐकलं असेल, द्वैत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय. त्यांनी लिहिलं की मध्वाचार्यांनी एक महाभारत तात्पर्य निर्णयाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कृष्णाचं वय 107 वर्ष होतं असं लिहिलेलं आहे. सप्तमाब्दम शतातकम असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ती आत्मप्रतीती किंवा गुरुप्रतीती झाली. आत्मप्रतीती म्हणजे माझी स्वतःचा अभ्यास आणि महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराण ही शास्त्रप्रतीती ही सुद्धा एकत्र येऊ शकते. नेक्स्ट, मी तुम्हाला सांगितलं ना 5525 BC मध्ये कृष्णाची द्वारका पाण्यामध्ये गेली. ह्याच्यावर तुम्हाला माझे एक 20-25 टॉक्स आहेत, ते मी तुम्हाला एका स्लाईडवर दाखवतो आहे. जगभर हे तुम्हाला बघायला मिळतं. अर्थातच द्वारकेला बघायला मिळेल तुम्हाला संशोधनामध्ये. आणि ज्यांनी किती जणांनी माझे यूट्यूब टॉक बघितलेले आहेत त्याच्या आधी? ओके, ज्यांनी नसतील बघितलेले त्यांनी नक्की बघा. तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम असेल तर रात्री झोपायच्या वेळी तो आपला स्मार्टफोन काढायचा, त्याच्यामध्ये यूट्यूब जायचं, निलेशोक टाईप करायचं, जो व्हिडिओ येईल तो बघायला लागायचं. एकतर तुम्हाला प्रचंड ज्ञान मिळेल किंवा छान झोप लागेल. ओके, दोनातलं एक नक्की होईल. नेक्स्ट, आता आपण क्विकली एक रामायणाचा रेफरन्स घेतो आणि मग थोडं फास्ट फॉरवर्ड करतो आणि थांबतो. जसं आपण तिकडे ग्रहस्थिती घेतली आणि त्यामुळे आपल्याला 5561 असं सांगता येतं, तसं रामायणामध्ये करताना मला खूप त्रास झाला. कारण असे रामायणाचं कसं आहे मोठं वर्णन आहे. कारण महाभारताचं वर्णन कसं 18 दिवसाचं वर्णन आहे युद्धाचं. नाहीतर रामायण म्हणजे रामजन्माच्या आधीपासून ते अगदी कैक वर्षापर्यंतचा एक 30-40 वर्षाचा कमीत कमी तो इतिहास आहे. त्यामुळे पुरावे भरपूर आहेत. रामायणामध्ये 600च्या आसपास पुरावे आहेत, महाभारतात फक्त 300. पण तरीसुद्धा रामायण मला कठीण गेलं. पण हा जो पुरावा आहे हा किष्किंधेतला पुरावा आहे, म्हणजे हम्पी बेलारीतला पुरावा आहे. परत बघा, ॲस्ट्रॉनॉमर कोण आहे? लक्ष्मण आहे. आणि लक्ष्मण रामाला सांगतोय की नैऋत्यम नैऋतानामचं नक्षत्रम अभिपीड्यते. ते जेव्हा किष्किंधेकडे निघतात तो म्हणतो एक असं एक नैऋत्याचं नक्षत्र म्हणजे मूळ नक्षत्र, याला एक धूमकेतू त्रास देतोय आणि ते तुम्ही काढलं. त्याच्यामुळे मला शेवटी, कारण काळ ठरला होता साधारण 14,000 वर्ष प्लस मायनस अधिक उणे आपण ज्याला म्हणतो, एक 2,000 वर्ष मागे पुढे. पण नक्की वर्ष कोणतं? तर हे वर्ष येतं की हे राम रावण युद्धाचं वर्ष. आणि मग त्यानंतर आपल्याला 14 वर्ष मागे जाता येतं, बाकीचे पुरावे वापरता येतात. अशा पद्धतीनं आपल्याला गणित करता येतं. नेक्स्ट, हे झाल्यानंतर मला मी जे काम करतो इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेस मॅसेच्युसेटमध्ये, तिथल्या प्रोफेसरने मला सांगितलं काही सरस्वतीवर केलं आहेस का? तर मग मी माझा जो काही थोडाफार रिसर्च होता तो आणखी वाढवला. तो अशा करता की रामायण आणि महाभारत या दोनामध्ये ऋग्वेदाचा उल्लेख असतो. सगळ्यांना माहिती आहे ऋग्वेदाचे उल्लेख दोन्ही, सगळ्याच वेदांचे उल्लेख येतात रामायण महाभारतामध्ये. मग ते नक्की महाभारताच्या आधी, नक्की रामायणाच्या आधी, पण किती आधी? ते करताना जेव्हा मी ऋग्वेदातले खगोलशास्त्रीय पुरावे बघायला लागलो तर असा कोणताही ऋग्वेदात पुरावा मिळत नाही खगोलशास्त्रातला की ज्याच्यामुळे असं एक्झॅक्ट टाईम स्टॅम्प करता येईल. अनेक लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे, त्यांची तुम्ही व्याख्याने ऐकली असतील, पण असं कोणताही एक्झॅक्ट करणारं, एक्झॅक्ट म्हणजे एखादं मिलेनियम सांगणारं सुद्धा वर्ष काढता येत नाही. ओके, पण तिथे मला नदी सरस्वतीची मदत झाली. तिथले वर्ष बघा, हा एक साधारण 100-150 वर्षाचा वेगवेगळ्या हजारो, म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी 100 वेगवेगळ्या संशोधकांचा, जगभरच्या संशोधकांचा रिसर्च येतो. हा जो 1,72,000 जो लिहिला आहे ना नंबर, तो जेम्स ब्लिंकॉन, हा केम्ब्रिजच्या प्रोफेसराचा रिसर्चरचा पेपर आहे 2020चा. त्यांनी हे दाखवून दिलं की सरस्वती नदी बिकानेरजवळ राजस्थानामधून 2 लाख वर्षापूर्वी वाहत होती. नंतर तुम्ही जर फास्ट फॉरवर्ड म्हणजे आपल्याकडे आलात तर 70,000 वर्षापूर्वी तो प्रवाह बदलला आणि तो आणखी उत्तरेला गेला आणि आत्ता जिथे कलिबंगा किंवा सुरतगड, हनुमानगड अशी ज्या जागा आहेत राजस्थानमधल्या, तिथून ती सरस्वती वाहायला लागली आणि नंतर मग तिथेच ती पुढच्या 70,000 वर्षामध्ये, साधारण 65,000 वर्षामध्ये नष्ट झाली. तर ऋग्वेदाचा जो नक्की काळ आहे तो काढता येत नाही, पण अंदाजे काळ तो ऋग्वेदाचा ह्या कुठेतरी पठडीमध्ये बसतो. नेक्स्ट, किंवा ह्या काळामध्ये. नेक्स्ट, ह्याचं कारण असं की सरस्वतीची जी ऋग्वेदातली वर्णनं आहेत ती कशी आहेत माहीत आहेत का? नदी तमे, अंबी तमे, देवी तमे, सरस्वती. सगळ्यात मोठी नदी, गंगेपेक्षा मोठी, सिंधूपेक्षा मोठी. मग ती का होती? कारण कुरुक्षेत्रातल्या सगळ्या नद्या, तिथली सरस्वती नदी, एका बाजूनं मोठी सतलज नदी आणि दुसऱ्या बाजूने यमुना नदी, अशामुळे सरस्वती सगळ्यात मोठी होती. किती मोठी होती? गिरिभ्या समुद्रात
म्हणजे पर्वतामध्ये सुरू करून ती समुद्रापर्यंत पोचते. एवढंच नाही, इतकी वेगानं धावते, वाजिना म्हणजे घोड्यासारखी धावते असं त्याचं वर्णन आहे. इतकंच कशाला, ती इतकी स्ट्रॉंग होता त्याचा करंट की जसं आपण तळ्यामध्ये जाऊन आपण कमळाचं देठ तोडून काढतो, ती म्हणते इतक्या सहजतेनं आपण कमळाचा देठ तोडतो ना, तसं ती आपल्या जी पर्वतांची जी शिखरं आहे ती तिच्या वेगानं तोडत असे. एवढंच नाही तर जसं कमळं पाण्यावर वाहत जातात तसे ते खडकसुद्धा पाण्यामध्ये वाहत जात होते. त्याचा वापर करून जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री याच्यामध्ये करून जे वर्णन केलेलं आहे त्याच्यावरून असं सांगता येतं की यमुना जी सरस्वतीला मिळत होती ती 50,000 वर्षापूर्वी ती सरस्वतीपासून दूर जायला लागली आणि 40,000 वर्षापूर्वी ती सरस्वतीपासून कम्प्लिटली दूर गेली आणि गंगेला जाऊन मिळाली. ओके, आता गंगा मोठी व्हायला लागली. आणखी काय होतं बघा नेक्स्ट. आणि मग जर तुम्ही 15,000 वर्षापूर्वी आलात, हे नीट लक्ष द्या 1 मिनटाकरता, तर 15,000 वर्षापूर्वीचं असं वर्णन आहे, म्हणजे आपल्याला रिसर्चमध्ये मिळतं. IIT कानपूरचे सिंग आणि गुप्ता यांचा 2017 किंवा 18चा पेपर आहे नेचरमधला. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे की सतलज ही नदी जी सरस्वतीला येऊन मिळत होती ती अचानक पश्चिमेला वळली आणि पश्चिमेकडे वळून ती वाहायला लागली आणि नंतर ती रावी नदी आणि नंतर सिंधू नदी याला मिळायला लागली. म्हणून सिंधू पण मोठी झाली, गंगा मोठी झाली आणि सिंधू पण मोठी झाली. आता यातलं आश्चर्यकारक असं आहे वर्णन आणि छान वर्णन आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सतलज नदीचं वर्णन येताना असं वर्णन येतं की जी नदी जिचं पात्र खूप मोठं आहे आणि जी पश्चिमेला टर्न करून वाहत आहे. याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल रामायणाबद्दल? रामायण हे मागच्या 15,000 वर्षामध्ये झालं, कारण ते वर्णन तुम्हाला 15,000 वर्षापूर्वी येणार नाही, कारण सतलज त्यावेळी पश्चिमेला वळतच नव्हती. असे आपल्याला एकत्र सगळे जिक्सॉ पझल, क्रॉसवर्ड पझल एकत्र आणता येतं. नेक्स्ट, हा माझा एक साधारण 30 वर्षाचा समरी. तुम्हाला 7चा पाढा सगळ्यांना येतो? 7चा पाढा, ओके, तोच पाढा इथं आहे. कुणी आता तुम्हाला विचारलं, श्रद्धेवर घ्या, आत्ता महाभारत केव्हा झालं? 7,000 वर्षापूर्वी. रामायण केव्हा झालं? 14,000 वर्षापूर्वी. ऋग्वेद केव्हा झाला सांगायचं नक्की माहीत नाही, पण नक्की 21,000 वर्षापूर्वीचा आहे तो. ओके, ते आपल्याला त्या नदीच्या ह्याच्यावरून सांगता येतं. नेक्स्ट, आता तुम्ही म्हणा संपला का आपला इतिहास? 21,000 वर्षांनी शांत पुढे काही सांगता येत नाही, तसं नाही आहे. पण आपला इतिहास म्हणून जे ग्रंथ आहेत रामायण महाभारत, ते आपल्याकडे आता आणखी काही ग्रंथ नाहीत. पण आता हा जो पुरावा मी तुम्हाला दाखवतो हा मैत्रायणी उपनिषद, मैत्रायणी आरण्यक यातला पुरावा आहे. हा पुरावा तुम्हाला 35,000 वर्षापूर्वीचा एका इक्ष्वाकू वंशातल्या राजाबद्दल सांगतो. त्याचं नाव बृहद्रथ. 35,000 वर्षापूर्वीचा. 7चा पाढा लक्षात ठेवा. 7 2 14, 7 3 21, 7 4 28. 28चं असं आहे, आत्ताची आपली जी नक्षत्र सिस्टीम आहे ना 27 नक्षत्रांची, ही साधारण 28,000 ते 30,000 वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. त्याच्या पुराव्यात मी जात नाही. किती झालं? 28, पुढचं काय? 35. तर 35,000 वर्षापूर्वीचा पुरावा तुम्हाला दाखवतो आहे. त्याच्यामध्ये बृहद्रथाचं असं वर्णन आहे. ते म्हणतात की जो पोल स्टार आहे, ध्रुवतारा आहे, तो बदलतो आहे, तो बदलतच असतो. पण आणखी एक वर्णन करतात. ते म्हणतात समुद्र आटत चाललेत, समुद्राचं पाणी आटत चाललं आहे. आणखी एक तिसरी गोष्ट सांगतात. ते म्हणतात मघा नक्षत्रावर वसंत संपात होता. आता मघा नक्षत्रावर वसंत संपात हा साधारण एक 10,000 वर्षापूर्वी पण होऊन गेला. ही जिथे मी लाईन काढली ना तिथे. पण तिथे प्रॉब्लेम काय आहे? समुद्राचं पाणी खाली जात नाही आहे. हा जो लाईन दिसते ना ही समुद्राची उंची, समुद्राची लेवल. इथे जर तुम्ही बघितलं तर समुद्राची पातळी प्रचंड वर जाते. मागच्या 10,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे तो पुरावा तिथे मॅच नाही होत, कारण समुद्र आटतायत असं तो म्हणतो आहे. ओके, नेक्स्ट. पण जर तुम्ही मागे गेलात परत 26,000 वर्षाचं सायकल आहे ना, ते 10,000 वर्षाच्या मागे 26,000 वर्ष जायचं, तोच 35,000 वर्षाचा काळ येतो. त्यावेळी तुम्हाला ध्रुवतारा का बदलतो ह्याचं वर्णन मिळतं. मघा नक्षत्रामध्ये वसंत संपात मिळतो आणि समुद्र आटतायत त्याचं ते बघा तिथे किती प्रचंड खाली समुद्र जातो आहे. हा बृहद्रथाचा 35,000 वर्षापूर्वीचा काळ, म्हणजे 7च्या पाड्यामध्ये बसतं आहे. पुढचं नेक्स्ट जा. हां, याच्या हे पाड्याकरता ठेवला, म्हणजे 7 5 35, 7 6 42, 42,000 वर्षापूर्वी यमुना गंगेला भेटायला लागली. आणि त्याच्या पुढचं काय, मला हेल्प करा. 7 7 49, 49 तेव्हा ती सुरुवात झाली. त्याच्यानंतरचं 7 8 56, 56,000 वर्षापूर्वीचं पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही विचार करा हे किती वेळ चालणार आहे? 70ला आपण थांबणार. हां, ओके, नेक्स्ट. हा जेनेटिक्समधला पुरावा आहे. त्याच्यात वेळ घालवत नाही. तुम्ही परत झोपेच्या वेळी माझा जेनेटिक्स, महाभारत आणि निलेशोक असा पुरावा बघा. फार सुंदर पुरावा आहे. 2015चा पेपर आहे. नेक्स्ट एक करा. हे जे दाखवतं आहे ना
18 दिवसामध्ये 18 औक्षहिणी सैन्य, सगळे पुरुष 99.99% नष्ट झाले. आठवत आहे? त्यामुळे काय झालं, ज्या एक्झिस्टिंग स्त्रिया होत्या त्याच्यात काही बदल झाला नाही, पण त्यांच्या सापेक्ष पुरुषामधला जो वाय क्रोमोसोम्स असतो त्याची जी विविधता असते ती कमी झाली. कारण 40 लाख लोक 18 दिवसात गेले, पुरुष 18 दिवसात गेले. त्याच्यामुळे जो इम्बॅलन्स झाला तो इथे दाखवलेला आहे. 16:1 किंवा 5:1 एवढा बदल झाला. म्हणजे स्त्रियांमधल्या क्रोमोसोम्सची, जीवतत्वांची जे आपण काय गुणतत्व म्हणतो, त्यांची विविधता 16 टाइम्स आणि पुरुषांची 1. अशी परिस्थिती महाभारताच्या वेळी सुरुवात झाली. तुम्ही जर एक्स ॲक्सिसवर बघितलं तर ते 7500 वर्षापूर्वीचं आहे. इथं काही कॉन्स्पिरसी नाही आहे, हा माझा रिसर्च नाही आहे. मी मोनिका कार्मिन जेनेटिसिसचा पेपर घेतला आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे. आता जर तुम्ही मागे गेलात, नेक्स्ट करा, तर इथे नक्की काय झालं आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांना संशोधन करायचं असेल, मला असे हजारो ईमेल येतात की निलेशजी तुमच्यासारखं मला संशोधन करायचं आहे, मला मार्गदर्शन करा. मग मी त्यांना सांगतो, हा बघा आत्ता जो दाखवतो आहे ना ते काय झालं ते शोधून काढा. मग ते पळून जातात. मग काही त्यांच्याकडनं मला परत ईमेल येत नाही. हा शोध लावायचा इथे काय असू शकेल. तर आपल्याकडे इथे क्षमा शेलार, किती जणांना माहिती आहेत माहीत नाही, नाशिकच्या आहेत, उत्तम लिहितात. आता त्यांचा 2 दिवसांनी प्रोग्राम आहे एका नवीन पुस्तकाचा, सवाष्ण या पुस्तकाचा. या इथे उभ्या राहायला सांगतो मी त्यांना. ओके. त्यांनी दाशोराज्ञ अशी कादंबरी लिहिलेली आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये दाशराज्ञ असं युद्धाचं वर्णन आहे. तो नक्की केव्हा झालं आपल्याला सांगता येत नाही, कारण त्याची वर्णनं फार त्रोटक आहेत. पण कदाचित ते इथे झालेलं असू शकतं. ओके, ही एक शक्यता. किंवा दुसरी शक्यता, परशुरामानं जे अत्यंत आळशी आणि उपद्रवी झालेले क्षत्रिय होते त्यांचा 21 वेळा संहार केला. बऱ्याच पुरुषांना, म्हणजे पुरुष लोकच गेले ना क्षत्रियामध्ये, त्यांना मारलं गेलं. कदाचित ते असू शकेल. हे आपल्याला नक्की माहिती नाही, पण संशोधनाचा तो विषय आहे. आणखी त्याच्या पुढे एक जा, नेक्स्ट. हे नक्की काय झालं आपल्याला माहिती आहे. 72,000 वर्ष किंवा साधारण 75,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ओके. टोबा एक्सप्लोजन असं किती लोकांनी ऐकलेलं आहे? काही लोकांनी ऐकलेलं आहे. ओके. त्यावेळी सुमात्रा म्हणजे इंडोनेशियाचा जो भाग आपल्या अंदमान निकोबार जवळचा, तिथे प्रचंड ज्वालामुखी झाला. म्हणजे मागच्या 1 लाख वर्षातला सगळ्यात मोठा ज्वालामुखी. आणि त्या ज्वालामुखीमुळे जी राख आणि जो सगळा अग्नी आणि सगळं जे बाहेर मटेरियल आलं ते पूर्ण भारत बेचिराख झाला. फक्त भारतच नाही, अगदी अरब देशामध्ये, आणखी भारताच्या उत्तरेला, भारताच्या पूर्वेला सगळं बेचिराख झालं. आज जरी तुम्ही आर्किओलॉजीमध्ये जाऊन जर बघितलं तर तिथे तुम्हाला राखेचा असा मधला लेयर मिळते. आणि त्याचं जर तुम्ही डेटिंग केलं तर ते 70,000 वर्षापूर्वी जातं. आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या खाली पण तुम्हाला शस्त्र, अश्मयुगीन शस्त्र मिळतात, दगडाची शस्त्र मिळतात आणि त्याच्यावरही शस्त्र मिळतात. म्हणजे तिथे आधी लोक होते आणि त्याच्यातून लोक वाचले. पण त्याच्यात तुम्हाला काय दिसतंय कोण सांगू शकेल? ह्याच्यात बऱ्याच स्त्रिया गेल्या त्यावेळी, का माहीत नाही. ओके, चटणी वाटत बिझी होत्या, माहीत नाही मला काय, पण बऱ्याच स्त्रिया गेल्या. त्यामुळे तो उलटा झाला आहे बघा, तो खाली गेला आहे. तो 72,000 वर्षाचा आपल्याला रेफरन्स आहे. त्यावेळीसुद्धा भारतामध्ये लोक राहत होते. ती संस्कृती काय होती आपल्याला माहीत नाही, कारण पुरावे आपल्याला मिळत नाही जास्त, पण लोक होती हे नक्की. नेक्स्ट. आणि संपत आलं माझं. ज्याला एक्सप्लोअर करायचं आहे, काय काय रिसर्च करायचं आहे, हा माझ्याबरोबर आणखी एक 20 लोकांनी एकत्र मिळून केलेला हा चार्ट आहे. त्याच्यावर प्रत्येक जे काही लाईन दिसतं जी वाचता येत नाही तो काहीतरी पुरावा आहे. तिथे 75,000 वर्षालाच थांबायला पाहिजे असं नाही. कोण म्हणतं त्याच्या मागे काय, जावा ना. 2 लाख वर्षापर्यंतचे आम्ही पुरावे लोकांना अभ्यासाला म्हणून करून ठेवलेले आहेत. तो चार्ट मी आता तुम्हाला दाखवत नाही, भीती वाटेल म्हणून. 75,000 वर्ष सध्यापुरतं ठीक आहे. ओके. सो हा 75,000 वर्षाचा वेगवेगळे आपले जे विज्ञानातले जे डिसिप्लिन आहेत, ॲस्ट्रॉनॉमी घ्या, ॲग्रिकल्चर घ्या. नेक्स्ट करा. हे बघा, रिव्हर सरस्वती, इक्ष्वा कुकिंग जो तुम्हाला दाखवला, इतिहास डॉक्युमेंटेड, नॅव्हिगेशनचा किती पुरावा आहे माहिती आहे तुम्हाला? भारतामध्ये 20,000 वर्षापूर्वीपर्यंतचा नॅव्हिगेशनचा पुरावा आहे. ओके. नेक्स्ट. शेवटची स्लाईड मी थांबतो, जास्त वेळ घेतला की नाही माहीत नाही. पण तुम्हाला जर कृष्णाचं माहीत असेल, कृष्ण चरित्रावर, कृष्ण हा माझा इष्टदेवता म्हटलं तरी चालेल, त्या चरित्रावर सांगायचं म्हणजे जेव्हा कृष्ण कंसाला मारल्यानंतर मथुरेमध्ये उन्हाळक्या करायला लागला, दुसरा काही शब्द नाही हां. मग वसुदेवाला भीती वाटली, याला कुठेतरी कंट्रोल करायला पाहिजे. त्याने सांदीपनीच्या आश्रमात पाठवलं, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग कृष्ण प्रचंड बुद्धिमान, पुरुषोत्तम, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय, म्हणूनच तो पुरुषोत्तम, पूर्ण पुरुष, तो सगळ्या 64 कला अति शॉर्ट थोड्याशा काळामध्ये शिकला. त्यानंतर गुरुदक्षिणेची वेळ आली, कृष्णानं गुरुदक्षिणाचंही काम करून टाकलं. ते परत जेव्हा आला तेव्हा सांदीपनी म्हणाले, आता माझ्याकडनं काहीतरी आशीर्वाद मागून घे. कृष्ण म्हणलं ठीक आहे, काही गरज नाही, जातो मी आता घरी, बरेच दिवस काही नाही आहे. ते म्हणले नाही रे, माझ्या समाधानाकरता मागून घे.
त्यावेळी जो कृष्णानं जो आशीर्वाद मागून घेतला तो होता मातृहस्तेन भोजनम. कृष्णाला आपली काळजी होती. ओके, आपल्या मुलांनी फास्ट फूड खाता कामा नये म्हणून मातृहस्तेन भोजनम असं त्याचं होतं. ओके, आणि तुम्हाला जर तुम्हाला कृष्णाचं चरित्र वाचलं तर तुम्हाला कळून येईल कृष्ण 107 वर्षाचा होऊन निर्वाण होऊन गेला. पण जेव्हा कृष्ण गेला तेव्हासुद्धा वसुदेव आणि देवकी हे जिवंत होते. म्हणजे जेव्हा जेव्हा कृष्ण द्वारकेमध्ये होता तेव्हा तरी तो फास्ट फूड खात नव्हता. हे विनोदानं सांगायचं म्हणून सांगतोय. ओके, आणि त्याच्यामध्ये आणखी एक सांगावं असं वाटतं, कारण हे विचारल्यानंतर मला जनरली प्रश्न पडतात. निलेशजी तुम्ही एवढं काम केलं आहे हे टेक्स्टबुकमध्ये म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये केव्हा येणार. म्हणजे त्यांना वाटतं तर ही पण जबाबदारी माझीच पाठ्यपुस्तकामध्ये टाकायची. ते यायचं तेव्हा येईल. ते अशा वेळी येईल जेव्हा आपण बॉलिवूडचे मूवी बंद करू, क्रिकेट बघायचं बंद करू आणि आपण जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा हे पाठ्यपुस्तकामध्ये कसं आणायचं हा जर विचार केला तर आपले राजकारणी आपल्याला ऐकतील नक्की. ओके, राजकारणी अशी काही गोष्ट करत नाही की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल. ते येईल, पण तोपर्यंत काय आपल्याला वाट बघायची गरज नाही. त्याच्याकरता मला असा कृष्णाकडे आशीर्वाद मागायचा आहे, तो म्हणजे असा की मातृमुखेनं शिक्षणम. आणि मातृमुखेनं शिक्षण म्हणताना 2 गोष्टी आहेत. एक तर इथल्या माता म्हणतील पण आम्हाला फारसं माहीत नाही हो. मग माहीत नसेल तर काय करायचं, वाचायला लागायचं, व्हिडिओ बघायला लागायचं, जे काय करायला लागतं ते करायचं. पण जरी ते माहीत नसलं तरी जे आत्तापर्यंतचा तुमचा जो आयुष्यातला अनुभव आहे तो तुम्ही तुमच्या मुलांना सांगा. ओके, त्या अर्थानं मातृमुखेनं शिक्षणम. याच्यावर थांबतो. नमस्कार. नमस्कार. आज शांताराम बापू वावरे स्मृती प्रित्यर्थ जे व्याख्यान झालेलं आहे, श्री निलेश ओक अमेरिकेहून आलेत आणि त्यांनी आपल्याला अगदी मंत्रमुग्ध केलं. रामायण महाभारत तर आपण नेहमी वाचत असतो, पुराण बाकीचे जे काही ऐतिहासिक ज्या गोष्टी असतात त्या वाचत असतो पण आपलं वाचण्याचं एक एन्जॉयमेंट, एक मनोरंजन ह्या दृष्टिकोनातून आपण वाचतो. परंतु निलेशजी ओक यांनी एक वेगळा दृष्टिकोन आपल्यापुढे मांडलेला आहे. विज्ञाननिष्ठ असा जो काही दृष्टिकोन आहे तर तो आपल्यापुढे मांडलेला आहे. म्हणजे आपण चंद्र सूर्य ग्रहण वगैरे आपण पाहत असतो, घडलेल्या घटना त्यांच्याबद्दल आपण वाचत असतो, परंतु कोणती घटना, रामायण केव्हा झालं, महाभारत केव्हा घडलेलं आहे, त्याचा कालावधी काय असेल आणि ते सांगताना त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की इथे उपस्थित जे की वक्ते मोठ्या प्रमाणावरती इथे उपस्थित झालेले आहेत तर त्यांच्या मनामध्ये एक केवळ महाभारत आणि हे महाकाव्य आहेत असं नाही, तर त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन जो काय आहे तर तो त्यांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे. म्हणजे ग्रह काय, तारे काय, नक्षत्र काय, सूर्य चंद्र यांच्या ज्या काही स्थिती आणि त्याच्यातून होणारे बदल आणि त्या बदलाच्या आधारावरती कालगणना करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपलं खगोलशास्त्र आहे, ज्याला सायन्स आहे त्याला सायंटिफिक आधार आहे आणि त्या आधारावरती आपण कालगणना करतो. त्यांनी जे काही सांगितलं तर त्याची जर त्यांनी अत्यंत अभ्यास केलेला आहे, सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला, त्या अभ्यासातून त्यांनी काही मनन चिंतन करून निष्कर्ष काढलेत. त्यांच्यानंतर अनेक लोकांशी चर्चा करून त्यांनी त्यांच्या निष्कर्षामध्ये बदल केलेले आहेत आणि हे बदल केल्यानंतर ते जे काही आहे तर ते योग्य पुरावे आहेत की नाही हा शेवटी महत्त्वाचा मुद्दा असतो. मी एवढं सांगेल की आपण पाहतो की सूर्यग्रहण केव्हा होणार, चंद्रग्रहण केव्हा होणार, किती तारखेला होणार, किती वाजता होणार, तो कोणत्या भागात दिसणार, कोणत्या भागात दिसणार नाही, हे जे की आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये 1 सेकंदाचा सुद्धा बदल होत नाही. हे आपलं एक प्रगत असं शास्त्र आहे, सायन्स आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा एक प्रगाढ असा अभ्यास आहे. त्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीने त्यांचा अत्यंत आभारी आहे. आपल्या वतीने सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. काही सहकार्य केलेलं आहे, बहुमोल सहकार्य. कोणती संघटना जी संस्था जी चालते तर त्या आपल्यासारख्या सगळ्यांच्या सहकार्याने चालते. तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या सहकार्याबद्दल गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृताताई पवार यांचं आपल्याला बहुमोल सहकार्य लाभलेलं आहे, त्यांची मी आभार मानतो. तसेच विनयजित टेक्नॉलॉजीचे मकरंद सावरकर, प्रणव पवार, शांताराम बापू वावरे यांचे नातू डॉक्टर नितीन हेरे, सौ सुनंदा दिलीप वावरे, नंदा चंद्रकांत वावरे हेही
यांचे सहकार्य लावलेलं आहे, ते उपस्थित झालेले आहे तिथे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभारी आहे. वसंत व्याख्यानमालेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो.